आणि घरात असा पसारा पडून आहे तर सुपर डिफाईन कल. गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी शॉर्ट ब्रेकसाठी बनवलेत आज मी सँडविचेस. काही नाही, फक्त आलूची चटणी यामध्ये भरलेली आहे. इतर म्हणजे एक दोन सॉस असतील, बाकी काही नाही. आणि सँडविच करायला मला फार आवडतात, कारण म्हणजे भाजी आणि त्याच भाजीपासून सँडविच म्हणजे शॉर्टकट जे आहेत माझी कामं होतात. आणि चला आता मी जेवायला बसलेली आहे, कारण मलाही थोड्याच वेळात जे आहे बाहेर जायला निघायचं आहे. हाय, नमस्कार. मी स्नेहा पोपटे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो मस्त अशी गोडगोड रेडी झालेली आहे, कारण आता जायचं आहे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये कशाला? भरपूर भरपूर छोटी मोठी कामं आहेत. नाहीतर माझी जायची खरंच काहीही गरज नसती, पण इतकी काही कामं आहेत छोटी मोठी की आम्हीच पप्पा एकटे करणारच नाही, किंवा अर्ध्या कामात जातात त्यांना विसरच पडेल. म्हणून जे आहे आता मी निघते आहे. आणि आता जस्ट वाजले आहेत 9. तुम्ही बघितलं माझं जेवण, आम्हीचे पप्पांचं जेवण सर्व आटोपलं आहे, घर क्लीन केलं आहे, सर्व कामं आटोपली आणि आता निघायचं आहे. फिल्टर घेतलं आहे सोबत, कारण सर्वात महत्त्वाचं काम तेच आहे. फिल्टर दुरुस्तीला टाकायचं आहे. आणि बघते, जर दुरुस्त झालं तर खूप छान, नाही झालं तर दुसरंच फिल्टर घेऊन येईल अशी मी शपथ घ्यायला लावलेली आहे आमच्या पप्पांना. पण मला नाही वाटत ते घेऊन येतील, पण तरी त्यानंतर बरेचसे छोटी मोठी कामं आहेत, बरीचशी. पिऊचे बुक्स आणायचे आहेत, पिऊसाठी बॉटल आणायची आहे, पिऊसाठी युनिफॉर्म आणायचा आहे. आणणारच नव्हतो आम्ही, त्याच युनिफॉर्मवर जे आहे काम चालवणार होतो, पण तो ना थोडा पॅन्ट छोटा होतो आहे, ते केलं असतं ॲडजस्ट, पण त्याची चेनही गेली. 2-3दा लावायचा प्रयत्न केला आहे मी, यापूर्वीही गेलेली, तर ती लावली चालली, पण ती पुन्हा जाते आहे. सो आरोहीचे पप्पा बोलतात, बस झालं तुझं आता कंजूसपणा मुलांच्या बाबतीत करायचं नाही, त्याला ड्रेस घ्यावाच लागेल. सो त्याला ड्रेस घ्यायचं म्हटलं तर आरोही बोलली, मलाही स्पोर्ट युनिफॉर्मचं जे टी शर्ट आहे तिचं येलो कलरचं आहे, ते खूप पटकन मळतं, सो तेही एक्स्ट्राचं एक घेऊन ये. सो अशी छोटी मोठी भरपूर कामं आहेत. चला आता माहीत नाही पण किती काय कामं होतील आज, म्हणजे पावसावर डिपेंड आहे. पाऊस आला नाही तर बरीचशी कामं होतील, पाऊस आला की मग सर्व कामं खोळंबतील. पण फिल्टरचं तेवढं काम करायचा मी प्रयत्न करणार आहे. सो चला आता निघते, नाहीतर ओरडा खावा लागेल. आम्ही ना सर्वात पहिलं काम म्हणजे पिऊच्या शाळेत गेलो, त्याचे बुक्स घेतलेत, ड्रेसबद्दल विचारलं त्या शॉपमध्ये जाऊन, तर ते अवेलेबल नव्हते. फिल्टर दुरुस्तीला टाकलं, असो ते बोलले 1:30 नंतर जे आहे मी अवेलेबल आहे तेव्हा चेक करेल आणि तुम्हाला सांगेल. सो आता 1:30 वाजेस्तोवर काय करायचं, म्हणून आम्ही आलो डीमार्टमध्ये, कारण इथनंच जे आहे पिऊला बॉटलही घ्यायची आहे. त्याची तशी ऑर्डरच होती, जशी माझी पूर्वीची होती सेम तशीच पाहिजे. सो ती घेतली, आणखी 1-2 गोष्टी घेतल्या, पण भरपूर वेळ होता, म्हणून आमच्या नवरा बायकोचा जो आहे इथे टाईमपास चाललेला. सो लगेच एक गोष्ट ना आठवली, क्लिक झाली, की आईला नवीन कर्टन्स जे आहेत हवे आहेत. सो म्हटलं वेळ आहे तर डीमार्टमधली कर्टन्स जे आहेत ते बघते. सो तेच इथे चेकआउट करणं माझं चाललेलं होतं. बऱ्याच छान व्हरायटीची, छान कपड्याची जे आहेत, छान डिझाईनचे कर्टन्स आहेत डीमार्टमध्ये, आणि खूप स्वस्त भावात आहेत. म्हणजे 599, 499, 699, बस इतक्याच प्राईसपर्यंत मी कर्टन्स बघितलेत. पण बऱ्यापैकी मला छान वाटली क्वालिटी, डिझाईनही मला फार आवडली. आणि सर्वात जास्त आवडलेलं मला तुम्हाला दाखवते. हे ना एकाच कर्टनमध्ये 2 कर्टन आहेत, म्हणजे बॅक साईडला असं पूर्ण प्लेन कर्टन, आणि त्यावर हा असा येईल. खूप सुंदर दिसतो, पण माहिती आहे का त्यावरची प्रिंटबद्दल जरा डाऊट होता माझ्या मनात, कारण ती लगेच निघून जाईल असं मला थोडं वाटत होतं. पण बरेचसे छान कर्टन्स डीमार्टमध्ये आहेत, तुम्हाला पाहिजे असतील ना स्वस्त भावात छान, सो तुम्ही इथे चेकआउट करू शकता. त्यानंतर आम्ही इथे बघत होतो क्रॉक, आवडलेत मला 1-2, पण सर्व माझ्या म्हणजे पायाला येतच नव्हते, खूप मोठ्या साईजचे होते. त्यानंतर आली लेडीजच्या कॉर्नरला, तिथे मस्त अशी जे आहेत कॉटनचे शॉर्ट कुर्तीज होत्या, त्याही बघितल्यात, पण नाही आवडली मला. पण हां, म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप छान जीन्सचं कलेक्शन आता डीमार्टमध्ये आलेलं होतं. अगदी सर्वच टाईपचे होते, बूट कट काय, स्ट्रेट कट काय, जॉगर्स वगैरे खूप मस्त. लेडीजचं कलेक्शन खरंच खूप छान आहे. म्हणजे तुम्ही जर माझ्यासारखे कधीतरीच फिरायला जाताना वगैरे जीन्स वेअर करत असाल, तर महागीच्या जीन्समध्ये इन्व्हेस्ट करून काहीही फायदा नाही बघा. कपाटाचंच धन असणार आहेत ते. त्यामुळे तुम्ही असे स्वस्तातले 1-2 जीन्स जे आहेत जवळ ठेवू शकता. कधीतरी घालणाऱ्यांसाठी म्हणते आहे मी, जे डेली वेअर करतात मग त्यांना महागाचेच परवडतात, कारण डेली घालणाऱ्याचे जीन्स लगेच खराब होतात, म्हणून म्हणते आहे.
पण डीमार्टमध्ये खरंच जीन्सचं कलेक्शन खूप छान आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि कलर ऑप्शनही भरपूर आहेत आणि इव्हन साईज ऑप्शनही मला छान वाटलेत. खूप मस्त मस्त होते, आवडलेत मला. घ्यायची इच्छा होती, पण आता एवढ्यात कुठे फिरायला नाही जात आहे म्हटलं, मग कपाटात गर्दी वाढवून काही फायदा नाही, नाही का? म्हणून मी म्हटलं जाऊ दे, डीमार्टला आपला महिन्यातनं 2 चक्कर तरी होतातच, मग बघू नंतरचं नंतर. पण हा व्हाईट जीन्स स्पेशली मला फार आवडला होता. व्हाईटच नाही, बरेच कलर ऑप्शन आहेत. सो तुम्हाला हवे असतील ना असे रिजनेबल प्राईजमध्ये जीन्स, सो डीमार्ट तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. तिथे जाऊन नक्की चेकआउट करा. आता डीमार्टमध्ये बराच वेळ टाईमपास केला, बऱ्याचशा गोष्टी घेतल्या. तिथनं आलोत आम्ही क्रोमाला, कारण आम्हाला पाहायचं होतं फिल्टर. म्हटलं आता त्या फिल्टर दुरुस्त होतं नाही होत तोपर्यंत आपण म्हणजे शोधून ठेवू, जर नाही झालं दुरुस्त तर आपल्याला घ्यायला बरं पडेल म्हणून. आता राहिलं फिल्टर आणि इथे आमचे साहेब एसीज बघत बसलेत. ॲक्च्युली यावर्षीच आमचा एसीचा प्लॅन होता, पण कूलर कमी पैशात नाही म्हणता येईल, पण दुरुस्त झालं, सो आम्ही तो स्किप केला होता. सो आमचं चाललं आहे की दिवाळीत वगैरे एसी बघू. सो ते बाजूला ठेवलं आणि इथे आलोत आम्ही फिल्टरच्या सेक्शनला. बरीचशी फिल्टर बघितली. एकच मला म्हणजे माझं डोक्यात एकच होतं की मला व्हाईट कलरमध्ये घ्यायचं आहे, कारण आधीचं माझं ब्लॅक होतं. काय बोलते मी, ब्लॅक होतं. पण इथे व्हाईटमध्ये एकच ऑप्शन होतं आणि त्याचेही ना बघा सर्व फिल्टर असे शो होत होते, म्हणजे आतळे दिसल्यासारखं वाटत होतं मला. म्हटलं नको मला असं फिल्टर. आणि ब्लॅकमध्ये खूप छान छान ऑप्शन होते, पण ब्लॅक मला नकोच होतं. आणि एक फिल्टर तर इतकं आवडलं मला, एका साईडनं गरम पाणी येणारं, एका साईडनं नॉर्मल पाणी येणारं, बरंचसं होतं, पण ते महागही तेवढंच होतं. आणि मी त्याला हात लावताच आरोहीचे पप्पा बोलले, अगं घर झाल्यावर घेऊ आपण अशा छान छान वस्तू. आणि मग काय शांतच बसावं लागलं. म्हणजे आता ज्या माझ्यासारख्या गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये किंवा भाड्याने राहत असतील ना, तर त्या व्यक्ती ज्या आहेत, त्या बायका ज्या आहेत, माझं दुःख नक्की समजू शकतील. सो फायनली आता आलोत आम्ही घरी आणि आलोत तेव्हाची मी बसलेलीच आहे केव्हाची. त्यानंतर ग्रॉसरी जी आहे आणली होती थोडीफार, ती अनपॅक केली, ऑर्गनाईज करून ठेवली, कारण त्या ग्रॉसरीसाठी परवालाच असं बोलणं ऐकावं लागलं ना मला. कारण मागच्या वेळेस आम्ही जेव्हा डीमार्टला गेलो होतो 8 दिवसापूर्वी, तेव्हाची ग्रॉसरी मी आता काल परवा जी आहे फिलअप केली, त्यामुळे खूप ओरडा खावा लागला. आणि आजची ग्रॉसरी त्यामुळे आल्या ती आधी मी मस्त डब्यांमध्ये भरून ठेवली. त्यानंतर थोडा वेळ आराम केला, 10-1 मिनटं. त्यानंतर जे आहे आईला फोन केला आधी. आज आईचा वाढदिवस आहे, सकाळी बोलली मी तिच्यासोबत तशी, पण आता आपण आपल्या आईला म्हणजे देऊ तरी काय शकतो, म्हणून म्हटलं चला आपण दिवसातून 2-3दा बोलून जे आहे तेवढं तिला बरं वाटेल, म्हणून जे आहे तिला मस्त व्हिडिओ कॉल केला, तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. आणि आत्ता आला मैत्रिणीचा फोन, स्नेहा चल इव्हनिंग वॉकसाठी. घरात खूप सारा पसारा पडलेला आहे, दाखवते मी तुम्हाला. सो हा सर्व पसारा बघा, एवढा सर्व पसारा आहे माझ्या घरात. हा सर्व मला आवरायचा आहे, पण मी आता नाही आवरू शकत, खरंच नाही आवरू शकत. आता मला फिरायला जायचं आहे. मेंटली आणि फिजिकली दोन्ही पद्धतीने मी नाही अवेलेबल आता या सर्व कामांसाठी. सो पण मी तुम्हाला दाखवून देते काय काय आणलं. खरं तर या फक्त फिल्टरसाठी आम्ही बाजारात गेलो होतो, पण ते तर दुरुस्त म्हणजे होणार होतं, पण तो 3,000-3,500 खर्च सांगत होता. सो आमचं म्हणणं असं झालं, याला 3-3.5 लावल्यापेक्षा आपण नवीन फिल्टर घेऊ. बघितलं आम्ही, पण आमच्या मनासारखं काही मिळालं नाही. घरी ऑप्शन आहे, कॅन लावलेली आहे, त्यामुळे आपण चालढकल करत असतो. कॅन लावलेली नसती तर आजच हा फिल्टर आला असता. त्यानंतर मला या झाडूची खूप जास्त गरज होती, सो हा झाडू आणला. त्यानंतर हे एक वायपर आणलं. त्यानंतर त्यानंतर इथे बघा, हे दाखवते आधी सर्वात. सो इथे आरोहीसाठी हा टेबल आणला. हा स्टडी टेबलचंही काम करतो, व्हाईट बोर्डचंही काम करतो आणि हा फक्त 550ला आम्हाला मिळालेला आहे. सो म्हणजे फायद्याची डील होती. त्यानंतर त्याच्यासोबतच आम्ही हे डस्टर म्हणजे वेगळं घेतलं, हे सर्व मार्करसाठी जी इंक लागते ती, हे सर्व घेतलं आहे. आरोहीला हा पेनचा सेट आणि माझ्या किचनसाठी दाखवते. सो हे 2 कप घेतले आरू पिहूसाठी, कारण त्यांचे जुने कप फुटलेले आहेत. तिथे डीमार्टमध्ये इतके सुंदर कप होते, पण ते बऱ्यापैकी महाग असतात आणि मुलांच्या कपांवर तर मला इन्व्हेस्ट करावंसं वाटतच नाही, कारण 1 महिनाही हे दिसतील का नाही याची नो वॉरंटी नो गॅरंटी. सो त्यानंतर हे 2 बाऊलही आणले. त्यानंतर जे आहे पिहूसाठी ही बॉटल आणली. हे 2 टॉवल आणले किचनसाठी, म्हणजे आम्हाला टाईमपास करायचं होतं खरं तर, म्हणून DIY मध्ये गेले. सो तिथनं ना हे 2 मेकअप ब्लेंडर आणलेत, तर हे कॉटन पॅड्स आणलेत आणि हे वेट वाईप्स. बस एवढीच जी आहे आजची म्हणजे दाखवण्यासारखी शॉपिंग आहे.
बाकी भरपूर बऱ्याचशा गोष्टी आल्या, बरंचसं चिटचॅट आलं, खाण्याच्या गोष्टी म्हणा किंवा काही कामाच्या, काही ग्रॉसरी, ड्रायफ्रूट्स बरंचसं आलं, ते मी आता अनपॅक केलेलं आहे. आता हे काही मी आवरणार नाही कारण आता मला जायचं आहे फिरायला. आई हक्का से रानी. काय झालं मुपे क्यू 12 बजे हे माझं ऑर्डर आलं. येस. ओ मी गॉड. आरोहीचं फर्स्ट एव्हर प्रोडक्ट. आरोहीची एक्साइटमेंट बघा. हे आरोहीचं फर्स्ट एव्हर प्रोडक्ट आहे. पहिल्यांदा तिने तिच्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं आहे आणि जेव्हा माझ्यासाठी खूप ऑर्डर केली. असं काहीतरी स्किन केअर, हेअर केअर हे पहिल्यांदा ऑर्डर केलं आहे. आतापर्यंत ऑनलाईन स्मार्ट वॉच पण आहे, गिटार पण आहे. ती खेळणी आहेत फक्त. आतापर्यंत आरोही फक्त खेळणी, कपडे वगैरे वगैरे ऑर्डर करायची. आरोही आता स्किन केअर करायला लागली. स्किन केअर नाही, सॉरी, हेअर केअर प्रोडक्ट्स बोलवलेत आम्ही, तेही नायकावरनं. एक फ्री गिफ्ट पण आलेलं आहे 2 प्रोडक्टसोबत. ओ माय गॉड. फ्री गिफ्ट नहीं है. उसमें तो दिखाया था फ्री गिफ्ट आने वाला है. गार्नियर का कुछ नहीं. क्या मिला है? सर्वात आधी दाखवते. आयकॉलिक ॲसिड्सची ही क्रीम आहे गार्नियरची. जेव्हापासनं स्कूल सुरू होण्याची डेट आली ना तेव्हापासनं आरोहीचं चाललेलं होतं, मम्मा हेअर कट करून दे, कारण आरोहीला आरोहीचे हेअर आवडत नाही, कारण ते गुंततात, कारण ते प्रचंड कर्ली आहेत. आणि मग त्यासाठी आम्ही काही प्रोडक्ट शोधले, आम्ही म्हणजे तिनेच, आणि ते प्रोडक्ट आम्ही आता ऑर्डर केलेत. काय काय आहे जवळून दाखवते जरा. त्यासाठी आम्ही हा ट्रेसमेचा हेअर मास्क बोलवलेला आहे. 3 मिनिट स्मूदनिंग सिल्क शाईन हेअर देतं हे आपल्याला. कॅरेटिन स्मूथ, ऑर्गन ऑइल वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी. याची प्राईज आहे 600. आणि सोबतच आता तिचं प्रोडक्ट आहे, सो तीच अनपॅक करणार. फक्त लावून घेऊ नका मॅडम हाताला. आपलं अगं दे गं बाई, पटपट दाखवू दे मला. जोर लगा के. हैया. छान. हे नको खूप महागडा आहे, खूप महागडा. आरोहीने स्वतःसाठी फर्स्ट टाईम ऑर्डर केलेत हे प्रोडक्ट. सो हे आहे सुपर डिफायनिंग कर्ल क्रीम, ट्रिपल बटर ब्लेंड, स्वीट ॲलमंड ऑइल समथिंग असं जे आहे. बऱ्याचशा गोष्टी यात आहेत. नो सल्फेट, नो पॅराबिन, नो सिलिकॉन, इन्हान्स डेफिनेशन अँड फ्रीज कंट्रोल. सो असं काहीचं हे मॉक्झीचं एक सुपर कर्ल डिफायनिंग क्रीम आहे. सो आहे नाही, थांब आधी बघा आरू काय म्हणते माहिती आहे का. पप्पा काय बोलले, बापरे एवढं महाग. मी बोलली अभी तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. हे 2 प्रोडक्ट जरी आरोहीचे असले तरी नायकाला वाटलं की स्नेहासोबत भेदभाव होईल, म्हणून नायकाने हे फ्री गिफ्ट दिलेलं आहे. माझ्या प्रोडक्टवर आलंय, तुझ्या प्रोडक्टवर आलं. बरं दाखव दे तुझंच गिफ्ट आहे, दाखव दे. सो हे लोरियल पॅरेसचं ग्लायकोलिक ब्राईट नावाचं हे क्रीम आहे. आणि जेव्हा ऑर्डर केली ना तेव्हा याबद्दल तिथे काहीही मेन्शन केलेलं नव्हतं, पण तरी पण नायकाने आम्हाला हे सरप्राईज दिलेलं आहे. इतकासा ट्यूब आहे हा, इतकासा 7.5 ओन्ली 7.5 mlचा. अँड याची प्राईस किती आहे? हट. सो पहिल्यांदा आरोहीसाठी काहीतरी प्रोडक्ट्स आम्ही ऑर्डर केलेले आहेत. यापूर्वी आरोहीला साधं मॉइश्चरायझरही म्हणजे कळतच नाही लावणं. लाव करावं लागतं, पण बायकी लावत नाही. आणि इतर गोष्टी तर सोडूनच द्या. पण आत्ताही जर स्किन रिलेटेड मी जर काही ऑर्डर केलं असतं किंवा तिला यूज करायला लावलं असतं ना, तिने केलंच असतं. सनस्क्रीनसाठी मी इतकी ओरडते तिला, म्हणजे इव्हन आम्ही कुठे फिरायला जात असलं तेव्हा तरी लाव, पण ती बोलते मला लावायचंच नाही. तिची स्किन म्हणजे अगदी नॉर्मल पाण्याने वॉश केली ना तशीच ती कॅरी करते प्रत्येक ठिकाणी. पावडरही लावत नाही साधी. पण हे तिच्या केसांसाठी आहे. तिच्या केसांना ती प्रचंड त्रासते, म्हणून तिने हे सर्व ऑर्डर केले. पहिल्यांदा आरोहीसाठी काहीतरी आमच्या घरात असले प्रोडक्ट आलेत. पण नायका मला कधीच डिसअपॉइंट करत नाही. काही ना काही फ्री गिफ्ट ते मला देतच असतो प्रत्येक वेळेस. सो यावेळेस हे दाखवलंच मी तुम्हाला. तो माहीत नाही याचे रिझल्ट काय, वापरल्यावर सांगेल. आणि हे पण काय कसं यूज होतं किंवा याचे रिझल्ट कसे आहे ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. सो चला, काल नंतर डायरेक्टली जे आहे मी आता तुम्हाला भेटते आहे.
म्हणजे कालचा दिवसभराचा थकवा आज दिवसभर जो आहे तो निघतो आहे असं म्हटलं तरी चालेल. सर्व कामं झालेली आहेत पण खूप हळूहळू चाललेली आहेत. काहीच शूट केलं नाही मी, इच्छाच नव्हती माझी शूट करायची. पण आत्ता जे आहे मला बरीचशी कामं करायची आहेत. ते म्हणजे जिरेपूड बनवायची आहे, धनेपूड बनवायची आहे. त्यानंतर मी लसूण निवडला बघा बसल्या. ॲक्च्युली कामं तर चाललेलीच होती, त्यासोबत आमचं असं मोठं जे आहे नवरा बायकोचं डिस्कशन चाललेलं होतं ते म्हणजे फिल्टरवर. मुद्दा हा की आता या फिल्टरला 3 ते 4 हजार खर्च आहे. तो लावायचा की नवीन फिल्टरच बसवायचं, कसं करायचं, काय करायचं, किस्तीने घ्यायचं का पैसे म्हणजे पूर्ण भरायचे, असं भरपूर जे आहे डिस्कशन. आता बघा शेवटी मिडल क्लास, प्रत्येक गोष्ट घेताना खूप विचार करावा लागतो. म्हणजे पैशासहित म्हणजे पैशांचा तर करावाच लागतो. पण पुन्हा घेताना मग आता म्हणजे आमचं चाललेलं डिस्कशन की आता स्कीम जास्त नसतील, दिवाळीच्या वेळेस भरपूर ऑफर्स असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात, मग तेव्हा घ्यायचं का. पण त्या ऑफरचा विचार केला तर कॅन जर आता कंटिन्यू ठेवली तर महिन्याला 750 जाणार आहे. म्हणजे जितक्या ऑफरमध्ये आपल्याला फायदा होईल न होईल पण तितका कॅनमध्ये जाईल. अशा भरपूर गोष्टींचा जो आहे आमचा विचार करून झाला. त्यामुळे कधी असं वाटतं ना की आणखी किती मेहनत करू, मी कसं करू, काय करू का मी पटकन ग्रो होईल, पटकन मला जे आहे सक्सेस मिळेल. आणि मग हे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ज्यासाठी आम्हाला भरपूर विचार करावा लागतो तो मला करावा लागणार नाही. म्हणजे असे थॉट येतात मनात. पण चला, माझी मेहनत कंटिन्युअसली चाललेलीच आहे आणि हे छोट्या मोठ्या गोष्टी आयुष्यात म्हणजे चालणारच आहेत. आपल्या विश म्हणा, इच्छा म्हणा कधी संपत नसतात किंवा गरजाही. आता फिल्टर ही गरज आहे, इच्छा किंवा फॅन्टॅसी वगैरे काही नाही, गरज आहे. सो हे संपणार नाही आहे आणि त्यामुळे मेहनतही कधी संपणार नाही. सो हे सर्व कंटिन्यू चालणार आहे. चला आता भरपूर गोष्टी म्हणजे आहेत करायच्या. आज माझ्याकडे भरपूर वेळ होता पण आर्घ्यचे पप्पा घरी होते. घरी असलं की आमची म्हणजे भलतंच जे आहे डिस्कशन, म्हणजे कधी तर असतो विषय आमच्याकडे महत्त्वाचा डिस्कशन करायला, कधी तो नसतोही. तरी आमची जी आहे दोघं नवरा बायकोची कंटिन्युअसली जी आहे बडबड चालू असते. जोपर्यंत एखादा पॉईंट आम्हाला खटकत नाही, आमच्यात आर्ग्युमेंट होत नाही किंवा भांडणाची म्हणजे युद्धाची कंडिशन क्रिएट होत नाही, तोपर्यंत आमची बडबड चालू असते. बरं चला आता माझी बडबड बंद करते आणि कामाला लागते. सो सर्व कामं आटोपलीत आणि आता आम्ही आलेलो आहोत फिरायला. आज खूप छान पक्षी दिसलेत. आजचं वातावरणही माहिती आहे का इतकं भारी होतं ना, खूप मस्त पाऊस पडून गेलेला. सोबतच आज खूप सुंदर पक्षीही आम्हाला पाहायला मिळालेत. आणि या पक्षीला तुम्ही ओळखता का मला नक्की कमेंट करून सांगा. नाव मला आठवत नाही आहे त्याचं. त्यानंतर या मिनी मॅऊचेही आम्ही इतके सारे फोटो काढले काय सांगू. आणि त्यानंतर कॅनव्हासवर कसं एखादं चित्र रेखाटलेलं होतं हे तर अगदी तसंच दिसत होतं. खरं सांगू का माझा कॅमेरा याला जज नाही करू शकत आहे. रियालिटीमध्ये ते इतकं सुंदर दिसत होतं. ही जी काळी दिसते ही पिऊच्या प्रोजेक्टसाठी आहे. सो चला पाऊस चालू झाला, या पावसाचा आनंद घेत आम्ही पोचतो घरी आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चला बाय.